गुड मॉर्निंग स्टुडंट. चला तर आज आपण बघूया या भारतात कविता नंबर 4. कोणाची कविता आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे, बरोबर. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या कविता लिहिल्या आहे. आणि बघा, संत, आता संत नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी देवाकडे काही ना काही मागत असतात, पण स्वतःकडे कुठल्याच गोष्टी मागत नाही. संतांनी स्वतःचं आयुष्य लोकांसाठी, लोकांच्या सेवेमध्ये घालवलं. कुठलाही मनात दुजाभाव न ठेवता, कुठल्याही संपत्तीची आस न करता जे संत लोक आहे त्यांनी समाजाची सेवा करावं, त्यांचा हाच ध्यास असतो. संत संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी खर्च करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुकडोजी महाराजांनी लोकांमध्ये भक्ती निर्माण केली, देशभक्तीची शिकवण त्यांनी दिली. तर अशा पद्धतीची ही कविता या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर राष्ट्रसंत ही लोकांनी त्यांना पदवी दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. राष्ट्रसंत का म्हणतात? त्यांना लोकांना भक्ती मार्गच नव्हे तर त्यांनी देशभक्ती कशी करायची ह्या गोष्टीसुद्धा त्यांनी लोकांना शिकवलं. चला तर बघूया पहिलं कडवं. आधी आपण कविता म्हणून घेऊया. ठीक आहे, चला बघा. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे देवरची असादे. देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. सकळास कडो मानवता राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळून संपुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हा जातीभाव विसृनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खडनिंदका मनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे. देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य असुदे. बघा, सुंदरशी कविता त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. आणि या कवितेतून त्यांनी देवाकडे मागणी केली आहे की माझे जे भारतीय मानव आहे, माझे जे मनुष्य प्राणी आहे, ह्या मनुष्य प्राण्याला, ह्या मानवाला सुखी जीवन लाभावं, त्यांनी सुखी संसाराने आपलं घरी राहावं, संसार चांगला थाटावं, सगळ्यासोबत प्रेम भावनेने राहावं, आपुलकीने राहावं, राष्ट्रामध्ये देशामध्ये बंधुभावाने राहावं, असा संदेश या कवितेतून त्यांनी दिला आहे या भारतात. तर बघा पहिलं कडवं. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. आता नित्य म्हणजे काय? नेहमी. नित्य म्हणजे काय? नेहमी. आणि वसु म्हणजे काय? राहू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. काय म्हणतात तुकडोजी महाराज? की आपल्या भारत देशामध्ये सगळ्यांनी कसं राहायला पाहिजे? एकत्र, एकोप्याने राहायला पाहिजे. आणि वरची म्हणजे आशीर्वाद. वरची म्हणजे काय? आशीर्वाद, वरदान. हे देवा मला आशीर्वाद दे. आपल्या देशातील गरीब लोक, श्रीमंत लोक यांच्यामध्ये कुठला दुजाभाव नसला पाहिजे. आणि या लोकांना, या भारतीय लोकांना बंधुभावासारखं एकत्र राहू दे. मला तुमच्याकडे देवाकडे प्रार्थना करायची आहे, असं कवीला सांगायचं आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसू दे. कुठला जातीभेद नसू दे, मतभेद नसू दे, विचाराची भिन्नता नसू दे, सगळे एकत्र असू दे. आपल्याला सगळ्या लोकांना ज्या प्रकारे आपण प्रतिज्ञा म्हणतो, आम्ही भारतीय, बरोबर आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ज्याप्रमाणे आपण प्रतिज्ञा म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला एकत्र यायचं आहे, एकोप्याने राहायचं आहे. कुठला जातीभेद नाही, पंथभेद नाही आहे आणि सगळं समानतेने आपल्याला राहायचं आहे. हे देवा मला आशीर्वाद दे, मला वरदान दे की माझा जो
भारतीय व्यक्ती आहे, भारतीय माणूस आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं दुःख होऊ नये म्हणून म्हणतात या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दुसुदे, मतभेद नसू दे, कुठल्याच प्रकारचा मतभेद नसू दे, सगळे एकोप्याने राहू दे, असं देवाकडे ते प्रार्थना करत आहे. कोण? संत तुकडोजी महाराज. नंतर बघा दुसऱ्या कडव्यात ते काय म्हणतात, नांदोत सुखे गरीब, सुखाने एकत्र राहू दे. नांदोत सुखे गरीब, गरीब अमीर, अमीर म्हणजे श्रीमंत. नांदोत सुखे गरीब अमीर एकमताने, जातीभेद नसू दे आणि गरीब श्रीमंत कुठलाही व्यक्ती असेल तरी त्यांना एकत्र येऊन काय करायचं आहे, एकोप्याने येऊन काय करायचं आहे, तो हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, पंथाचा असो, पण कुठला त्यांच्यामध्ये मतभेद नसू दे. हे देवा मला वरदान दे, मला आशीर्वाद दे की मी कुठल्याच मानव प्राण्यामध्ये किंवा मानव जातीमध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव मला दिसला नाही पाहिजे. मला त्यांना शिकवण द्यायची आहे. मला या कवितेतून सांगायचं आहे, या कवितेतून सांगायचं आहे की सगळ्या लोकांना सुखाने राहायचं आहे, सुखाने नांदायचं आहे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमताने, इथे कोणीच गरीब नसला पाहिजे, कोणी श्रीमंत नसला पाहिजे, सगळे एकत्र असले पाहिजे, दुजाभाव नसला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. मग हिंदू असो वा ख्रिश्चन वाहो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकल माझी वसुदे देवरची असादे. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे की कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसू दे, सगळ्यांना एकत्र येऊ दे, एकोप्याने राहू दे असं त्यांना सांगायचं होतं. हे देवा मला वरदान दे की सगळे लोक एकत्र असले पाहिजे. अशा पद्धतीने दुसरं कडवं होतं. तर तिसरं बघा, दुसरं कडवं काय म्हणते, सकळास कडो मानवता राष्ट्रभावना. सगळ्या व्यक्तींना राष्ट्रभावना काय, मानवता काय हे कळू दे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय, सगळ्याच ठिकाणी समुदाय प्रार्थना एकत्र येऊन आपल्याला काय करायचं आहे, समाधान एकत्र येऊन काय प्रार्थना करायची आहे. कशाबद्दल? की आमच्यात कुठलाच दुजाभाव नसू दे, जातीभेद नसू दे, आम्हाला बंधुभावाप्रमाणे राहू दे, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं आहे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, आम्हाला एकत्र यायचं आहे, प्रार्थना मंदिरात यायचं आहे, आम्हाला प्रार्थना करायची आहे की आम्हाला शक्ती दे, आम्हाला बुद्धी दे, आम्हाला भक्तीचा मार्ग दाखव, आम्हाला एकत्र राहू दे, आम्हाला एकोप्या राहू दे, कुठला दुजाभाव झगडे भांडणं आम्हाला करायचं नाही आहे, अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे. सकळास कडो मानवता राष्ट्रभावना, सगळ्या लोकांना कळू दे, माझ्या मानवाला कळू दे की त्यांना कुठल्याच पद्धतीचे दुजाभाव नसू दे असं त्यांना सांगायचं आहे. सकळास कडो मानवता राष्ट्रभावना, राष्ट्रभावना राष्ट्रातलं प्रेम, आपलं आपुलकी हे जाणू दे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, सगळे मिळून एका ठिकाणी एकत्र येऊन काय करायचं, आपल्याला प्रार्थना करायची आहे. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे देव, जे उद्योग करणारे धंदे करणारे लोक आहे, उद्योग करणारे लोक आहे, जे शिलवान चारित्र्य संपन्न लोक आहे, बरोबर आहे, वीर जे शूर लोक आहे, सगळ्यांना एकत्र यायचं आहे, कुठला दुजाभाव नाही, गरीब श्रीमंत असा कुठला दुजाभाव न ठेवता जे उद्योगी तरुण आहे, वीर आहे, शिलवान आहे, ह्या लोकांनी एकत्र यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. कुठल्याच प्रकारचा आमच्यामध्ये मतभेद नसू दे, आम्हाला हे देवा आशीर्वाद दे की आम्ही शेवटपर्यंत आम्ही राष्ट्रसेवेसाठी झटणार, आम्हाला कुठल्याच प्रकारचा असा मतभेद आमच्यामध्ये नसला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. सकळास कडो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे देवरची असा दे. प्रत्येक व्यक्ती जातीचा, धर्माचा, पंथाचा सगळे एकत्र आले पाहिजे. हे देवा मला वरदान दे, मला आशीर्वाद दे, माझा कुठलाच मानव इकडे तिकडे न भटकता तो चांगल्या मार्गाने, एक भक्तीच्या मार्गाने आला पाहिजे तो, असं त्यांना सांगायचं होतं. नंतर बघा, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, आम्हाला जातीभेद मिटवायचा आहे, जातीभाव आम्हाला ठेवायचा नाही, तू ह्या जातीचा आहे, तू इथे येऊ नको, बरोबर आहे. आधीच्या काळामध्ये बघा सगळे लोक जातीविषयी लोकांची चर्चा असायच्या, मारपीट व्हायची, खूप झगडे व्हायचे, तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा, कोणाला जातीबाहेर काढायचं, गावातून हकलून द्यायचं, असे खूप प्रकार घडले. म्हणून संतांनी आपल्या भक्ती मार्गातून लोकांना जागृत केलं, प्रेरित केलं, मोठमोठे ग्रंथ लिहिले, मोठमोठे कविता लिहिल्या, मोठमोठे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून गावोगावी कीर्तन भजन करून लोकांना उपदेश दिला, लोकांना सांगितलं की हा जातीभेद नसायला पाहिजे, माणूस हा शेवटी माणूसच आहे, तो एकाच रक्तमासाचा हाडाचा माणूस बनलेला आहे, त्याच्यामध्ये आपण दुजाभाव नसला पाहिजे, सगळं आपण एकत्राने राहिलो पाहिजे, बंधुभावाने राहिलो पाहिजे, अशी शिकवण संतांनी आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आपल्याला दिली. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, आम्हाला जातीभाव विसरायचा आहे,
तो ह्या जातीचा, तो ह्या पंथाचा, असा जातीभेद आम्हाला ठेवायचाच नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे. अस्पृश्यता समूळ नष्ट होऊ जगातून. जे अस्पृश्यता आहे ते जगातून काय, जे वाईट गोष्टी आहे त्या नष्ट झाल्या पाहिजे. आणि खडनिंदका मणी सत्य न्याय वसुदे. जे खडनिंदक असतात, जे वाईट गोष्टी करतात, जे वाईट जो वाईट व्यक्ती असतो तो सदैव इतरांची निंदा करतो. जगामध्ये असे खूप सारे लोक आहे. निंदकाचे घरं असावे शेजारी असं म्हटलं आहे. बरोबर आहे. का बरं म्हटलं असेल की आपल्याच घराच्या बाजूला एक निंदक असतो, शेजारी असतो, आणि तो आपल्याच काड्या करत असतो की तो असा, तो खूप हुशार आहे, जास्त शहाणा आहे. बरोबर आहे. पण या गोष्टीकडे आपले अजिबात लक्ष द्यायचं नाही. त्याच्यासोबत आपल्याला भेदभाव करायचा नाही आहे. बरोबर आहे. आपल्याला जे येते, जे आपल्यापाशी ज्ञान आहे ते आपण दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे. जे संतांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, ज्या गोष्टी शिकवल्या, देशासाठी आपल्याला आपलं जीवन घालवायचं आहे. भक्ती मार्ग आपल्याला निवडायचा आहे. बरोबर आहे. कुठल्याच संतांनी स्वतःसाठी कुठल्याच गोष्टी देवाकडे मागितल्या नाही. त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले, ज्या काही कविता लिहिल्या, त्या समाजसेवेसाठी लिहिल्या, लोकांसाठी लिहिल्या, आणि लोकांची सेवा आपल्या हातानं व्हावं हा त्यांच्या मागचा उद्देश होता. त्यांनी कधीच देवाकडे आपल्यासाठी कुठल्या गोष्टी मागितल्या नाही. हा माझा भारतीय व्यक्ती, हा माझा मानव प्राणी, हा एकोप्याने राहिला पाहिजे, बंधुभावाने राहिला पाहिजे, हाच उद्देश हा कवितेमधून होता. तर बघा काय म्हणतात, हा जातीभाव विसरून या एको आम्ही. आम्हाला जातीभाव विसरायचा आहे. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. जे अस्पृश्यता आहे, बरोबर आहे, जे लोक संपूर्ण नायनाट पुढापासून नाहीसे आपल्याला अस्पृश्यता नष्ट करायची आहे. कुठल्याच गोष्टी आपल्याला ठेवायच्या नाही आहे. खडनिंदका मणी सत्य न्याय वसुदे. जे खडनिंदक असतात त्यांना सत्याच्या बाजूला त्याला येऊ द्या, त्याला योग्य न्याय मिळू दे. त्याला त्या खडनिंदकापासून जे लोक असतात, निंदा करत असतात, त्याला सुद्धा एक सद्बुद्धी दे. त्याला चांगल्या गोष्टी त्याच्या मनात येऊ दे, आणि त्याला एक चांगल्या व्यक्तीला न्याय मिळू दे असं म्हणायचं. देवरची असा दे. हे देवा मला वरदान दे, मला आशीर्वाद दे की जगात असे काही लोक आहेत, त्या लोकांना मी योग्य मार्गदर्शन करेल, त्या लोकांना चांगल्या विचारात आणेल असं मला आशीर्वाद दे. कारण खूप लोक असतात, खडनिंदक असतात, दुसऱ्यांच्या काड्या करणं लोक असतात. अशा लोकांना मला सांगायचं आहे, त्यांना समजवायचं आहे, त्याला ज्ञान द्यायचं की ह्या गोष्टी बाजूला सारा, एकत्र या, एकोप्याने राहा, बंधुभावाप्रमाणे राहा, असं त्यांना या कळ्यातून सांगायचं होतं. नंतर बघा, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीय परी. प्रत्येक घरात सौंदर्य लाभलं पाहिजे, सगळे कुटुंबाने राहिलं पाहिजे, सुख समाधाने संसार थाटला पाहिजे, कुठल्याच घरी वादविवाद नसला पाहिजे, सगळं मुलं बाळं, पती पत्नी, आईवडील सगळे एकत्र असले पाहिजे. बरोबर असं म्हणा त्यांना. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीय परी. जसं स्वर्गासारखं सौंदर्य असते, बरोबर आहे, स्वर्गासारखे सौंदर्य असते, त्याच प्रकारे प्रत्येकाच्या घरी सौंदर्य लाभो, सुख लाभो, प्रत्येकाने आनंदाने राहावं, खेळीमेळीचे वातावरणाने राहावं असं त्यांना सांगायचं आहे. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोरी. जे विपत्ती आहे, बरोबर आहे, जे संकट आहे, बरोबर, जे संकट आहे, जे बोरी म्हणजे खोटी, ज्या खोट्या गोष्टी आहे त्या सगळ्या विसरायच्या आहे. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती. मनातली भीती नष्ट होऊ द्या, या खोट्या गोष्टी त्या निघू द्या, आणि सत्याचा मार्ग आम्हाला अवलंबायचा आहे, सत्याच्या मार्गाने आम्हाला जायचं आहे असं त्यांना सांगायचं या काढव्यातून. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीय बरी. प्रत्येक घरामध्ये सौंदर्य लाभू दे, लोकांनी सुखी संसाराने आपला संसार थाटू द्या त्यांना म्हणायचं आहे. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोरी. ज्या वाईट गोष्टी आहे, ज्या मनात भीती आहे त्या निघू दे, आम्हाला बंधुभावाने, भावा बहिणीप्रमाणे आम्हाला समजत राहू दे, आम्हाला भक्तिमार्ग आम्हाला मिळू दे, आम्हाला योग्य न्याय मिळू दे अशा प्रकारे सांगायचं आहे. तुकड्याच सदा सर्वदा सेवेत कसू दे. तो तुकडीचे महाराज म्हणतात, तुकड्याच मला ह्या लोकांच्या सेवेत असू दे, मला लोकांची सेवा करायची आहे, लोकांना चांगला न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे, लोकांना मानवतेविषयी प्रेम जागृत करून द्यायचं आहे, लोकांना आपुलकी निर्माण करून द्यायची आहे, बंधुभावासारखं कसं राहिलं जाते त्यांना ही गोष्ट मला शिकवायची आहे. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे. हे देवा मला आशीर्वाद दे, मला वरदान दे की मी ह्या लोकांना एकत्र आणू, त्यांना भक्तीचा मार्ग अवलंबू, त्यांना जे लोक सुख कुटुंबात राहतात त्यांना सुख समाधान कसं आयुष्य घालवता येईल त्यांना असे मला धडे द्यायचे आहे. तर बघा, हे अशा पद्धतीची ही कविता होती. त्यांनी बंधुभावाविषयी, माणसासारखं कसं राहिलं पाहिजे, भक्तिमार्ग त्यांनी शिकवला,
त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले, पुस्तके लिहिली, ही कवितासुद्धा त्यांनीच लिहिली. आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची देवाकडे मागणी केली आहे की माझ्या मानवाला, माझ्या माणसाला योग्य न्याय मिळू दे, त्याला सुखशांती लाभू दे, कुठल्या प्रकारे निंदा करू नको देऊ, बंधुभावासारखं राहू दे. अशा पद्धतीची ही कविता होती. तेव्हा काही शब्दार्थ तुम्हाला इथे दिले आहे बघा. नित्य, नेहमी किंवा सदैव, वरदान किंवा आशीर्वाद, वसुदे म्हणजे राहू दे, मतभेद म्हणजे विचारातील भिन्नता, शब्द लिहित चला. नंतर बघा, नान्य म्हणजे सुखाने एकत्र राहणे, अमीर म्हणजे श्रीमंत, राष्ट्रभावना म्हणजे देशप्रेम, आणि सकला माझी म्हणजे सर्वांमध्ये. उद्योगी बघा, उद्योगी म्हणजे उद्योग करणारा, उद्योगी म्हणजे उद्योग करणारा, वीर म्हणजे शूर, आणि सिलवान म्हणजे चारित्र्य संपन्न. समुदाय प्रार्थना म्हणजे समाजाने एकत्रित येऊन करण्याची प्रार्थना. बरोबर, शब्दार्थ लिहित चला. स्थळ म्हणजे जागा, आणि समूळ नष्ट होणे म्हणजे संपूर्ण नायनाट होणे किंवा मुळापासून नाहीसे होणे. नंतर बघा, खडनिंदक, खडनिंदक म्हणजे वाईट व्यक्ती जो सदैव इतरांची निंदा करतो, सदैव त्याची निंदा करतो. स्वर्गीयापरी म्हणजे स्वर्गासारखे. विपत्ती म्हणजे संकट, मी तुम्हाला कविता शिकवताना मला शब्द सांगितले आहे. भीती म्हणजे भय, आणि बोहरी म्हणजे खोटी. समूळ नष्ट होणे म्हणजे संपूर्ण नायनाट होणे किंवा मुळापासून नाहीसे होणे. बघा, अशा पद्धतीची या भारतात ही कविता होती. आणि कवितेमध्ये छानसं असं उदाहरण दिलं आहे. बरोबर, ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. या कवितेमध्ये एक संदेश दिला आहे की माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण प्रार्थना म्हणतो, बरोबर आहे, त्याप्रकारे आपण बंधुभावासारखं राहिलं पाहिजे. कुठला जातीभेद नसला पाहिजे, खडनिंदक नसले पाहिजे, कोणाची वाईट निंदा करणार नसले पाहिजे. सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, हे देवा मला आशीर्वाद दे, वरदान दे की माझ्या मानवाला मी काय करेल, माझ्या लोकांना मला एकत्र आणायचं आहे, त्यांना एकोप्याने ठेवायचं आहे, त्यांच्याकडनं भक्तिमार्ग शिकून घ्यायचा आहे, त्यांना भक्तिमार्ग द्यायचा आहे, त्यांना वेगवेगळ्या याच्यातून त्यांना प्रवृत्त आणायचं आहे, सुखा समाधान त्यांना राहू द्यायचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी देवाकडे साकडे घातले, मागणी केली. आणि संत तुकडोजी महाराजांनी अशा पद्धतीची ही पोएम लिहिली, कविता लिहिली. मला असं वाटते तुम्हाला ही कविता चांगल्या पद्धतीने समजली असेल. जर समजली असेल ती कविता एकदा दोनदा तुम्ही तालासुरात घरी म्हणून घ्या, आणि या कवितेवरतील जे काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय लिहून टाका. ठीक आहे, थँक्यू.